तसं पहिल्यापासून. काका काय सांगाल तुम्ही उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त आज राज ठाकरेंनी मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. 20-22 वर्षानंतर ते पहिल्यांदा मातोश्रीची पायरी चढली. अत्यंत आनंदाचा क्षण आम्हा सर्व बाळासाहेबावर प्रेम करणाऱ्या मनसैनिकाचा आणि उभाटा सैनिकाच्या दृष्टीनं आहे. आज बऱ्याच वर्षाने माननीय राजसाहेब मान्य उद्धवजीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने होईना मातोश्रीवर गेले. आपल्या मोठ्या भावाला त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. परिवाराच्या दृष्टीनं हा अत्यंत आनंदाचा प्रसंग आहे आणि मला असं वाटतं की सगळ्या मनसैनिकाला सुद्धा यामुळे खूप आनंद झालेला आहे. राजसाहेबांनी लहान भावाचं एक कर्तव्य पार पाडलं. स्वर्गीय बाळासाहेबांच्या आत्म्याला सुद्धा खूप शांती लाभली असेल की बऱ्याच वर्षांनी दोन भाऊ मातोश्रीवर एकत्र आले, एकमेकाला भेटले. मला वाटतं की एक चांगल्या गोष्टीची सुरुवात झाली आहे. दोन भाऊ एकमेकाला भेटलेले आहेत आणि आम्हा सर्वांना या गोष्टीमुळे खूप आनंद झालेला आहे. या भेटीकडे राजकीय दृष्ट्या कसं पाहताय? मी सध्या राजकीय याच्यातून काही अर्थ काढावे अशा मताचा नाही आहे, पण दोन भाऊ एकत्र आले, दोन्ही आपापल्या पक्षाचे प्रमुख आहेत. त्याच्यामुळं एक भाऊ एकत्र येणं ही खूप चांगली गोष्ट आहे आणि दोन भाऊ एकत्र आल्यावर येणाऱ्या संकटावर, येणाऱ्या अडचणीवर, येणाऱ्या प्रश्नावर दोघं मिळून उत्तर शोधतील, मात करतील असं मला वाटतं. पण महाराष्ट्रातील त्यांच्या शिवसेना सोडल्यानंतर राज ठाकरे मातोश्रीवरती कधी कधी गेले यावरती एक नजर टाकूयात. शिवसेना सोडल्यानंतर राज ठाकरेंची मातोश्री वारी ही नोव्हेंबर 2008ला झाली होती, जेव्हा राज ठाकरे बाळासाहेबांची पुस्तकं परत करण्यासाठी मातोश्रीवर गेले होते. त्यानंतर जुलै 2012मध्ये राज ठाकरे उद्धव ठाकरेंना रुग्णालयातून घेऊन मातोश्रीवरती गेले. मग जानेवारी 2019ला अमित ठाकरेंच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी राज ठाकरे मातोश्रीवर गेले होते. त्यानंतर आज राज ठाकरे उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गेले. तर यापूर्वी कधी कधी दोन्ही भावांची भेट झाली होती, त्यावर देखील नजर टाकूयात. राज ठाकरे उद्धव ठाकरे कधी कधी एकत्र आले. 17 जुलै 2012ला छातीत दुखत असल्यामुळे उद्धव ठाकरे लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल होते. त्यावेळेला हे दोन्ही भाऊ भेटले. मग 10 जानेवारी 2015 रोजी जहांगीर आर्ट गॅलरीतल्या उद्धव ठाकरेंच्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाला राज ठाकरेंनी उपस्थिती लावली होती, तेव्हा हे दोघे जण भेटले. मग 12 डिसेंबर 2015ला शरद पवारांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्तानं हे दोन्ही भाऊ एकाच व्यासपीठावरती बघायला मिळाले. मग 27 जानेवारी 2019ला राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरेंच्या लग्नात उद्धव ठाकरे उपस्थित होते, तेव्हा या दोघांची भेट झाली. मग 28 नोव्हेंबर 2019ला उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीला राज ठाकरेंनी उपस्थिती लावली होती, तेव्हा दोघांची भेट झाली. मग 23 जानेवारी 2021ला बाळासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमात राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र होते. त्यानंतर 22 डिसेंबर 2024ला राज ठाकरेंची बहीण जय जयवंती ठाकरे देशपांडे यांच्या मुलाच्या लग्नामध्ये हे दोन्ही भाऊ एकत्र आले होते. मग 24 फेब्रुवारी 2025ला एका सरकारी अधिकाऱ्याच्या मुलाच्या लग्नात सुद्धा दोघे जण एकत्र आले होते. आणि मग 5 जुलै आणि आता आज 27 जुलै. तर राज ठाकरेंनी मातोश्रीवरती जाऊन उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. वाढदिवसानिमित्तानं ते भेटले, आनंदच आहे. प्रत्येक वेळेस भांडतच राहावं असं काही नाही, वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याच पाहिजेत असं मत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी यावरती व्यक्त केलं. मला वाटतं राजकारण ठिकाणी आहे, आम्ही काय सतत भांडतच राहिला पाहिजे असला विषय नाहीये. पण वाढदिवस असा एक प्रसंग असतो की त्यावेळेला सगळं मुद्दा करून आम्ही एकमेकांविषयी जी वस्तुस्थिती आहे, जे सत्य आहे ते बोलत असतो. आणि मला वाटतं मनापासून परवा सुद्धा या पुस्तकामध्ये पवार साहेबांनी असेल, उद्धवजी असेल, अनेक मान्यवरांनी त्या ठिकाणी शुभेच्छा, तशाच शुभेच्छा आमची मनापासून उद्धवजींना आहे.